महाराष्ट्रामधील राहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आता आली महत्त्वाची बातमी। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, कारण पीक विमा रक्कम प्रति हेक्टरी 22,000 रुपये आता काहीच तासांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कसल्याच प्रकारे निधी रक्कम जमा झाली नव्हती। परंतु आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आताच एक मंत्रिमंडळ बैठक पार पडली। त्यामध्ये आताच मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, येत्या 2 तासांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक समस्या आहे, आज सर्व जिल्ह्यांमध्ये निधी वितरित होणार नाही, फक्त पात्र जिल्ह्यामध्येच आज निधी वितरित होणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, आज फक्त याच पात्र जिल्ह्यांमध्ये निधी वितरण होणार आहे। आता कोणते आहेत ते पात्र जिल्हे, चला तर लगेच जाणून घेऊया अगदी एका मिनिटामध्ये। तर शेतकरी बांधवांनो, आताच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। केंद्र सरकारने 2022 पासून ते 2024 पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला होता, त्याचा दुसरा टप्पा अखेर आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात सुरू झाली आहे। मुख्यमंत्री मोदी यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वाची माहिती आता दिली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा 1 रुपया पण मिळाला नसेल, तर तुम्हाला सुद्धा 2 ते 4 तासांमध्ये आता निधी मिळालेला पाहायला मिळत असेल। बघा शेतकरी बांधवांनो, फक्त 2च तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। सरकारने सर्वात महत्त्वाची बातमी आता दिली आहे। बघा, आता काहीच तासांमध्ये तुमच्या खात्यावरती हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे। हा पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतच्या या 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागल्याने बघा या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळत आहे, आता शेतकऱ्यांना निधी मिळत आहे। मुख्यमंत्री मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे हे 20,000 रुपये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येत आहे। ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, बघा जर तुमचं SBI म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खाते असेल, बघा ज्यांचे बँक खाते पोस्टामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेमध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तर बघा शेतकरी बांधवांनो, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल, जिल्हा सहकारी बँकेत असेल, तर या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता तुम्हाला बघा 2 ते 4 तासांमध्येच पीक विमा रक्कम जमा झाल्याचं पाहायला मिळेल। गेल्या महिन्यापासून अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती। सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते, आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, या ठिकाणी फक्त बोलतच होते, परंतु बघा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप 1 पण रुपया आला नव्हता। तर मग या ठिकाणी बघा आता या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः पत्रकारांना बोलताना सांगितलं, आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। बघा मुख्यमंत्री मोदी यांनी तातडीने आता आदेश कृषी विभागाला दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। टोटल 20,000 रुपये हेक्टरी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे की आता फायनल निर्णय झाला आहे। शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आता ठरत आहे। 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, लगेच एकाच मिनिटामध्ये ते 16 जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया। या 16 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्याच खात्यामध्ये आता पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होत आहे, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर खरोखर तुम्हाला पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येत आहे। गेल्या महिन्यापासून तुम्ही फक्त
पीक विमा आज येईल उद्या येईल अशी वाट बघत होता, परंतु ठामपणे कोणी सांगत नव्हतं की पीक विमा कोणत्या तारखेला येईल, कधी येईल. पण मुख्यमंत्री मोदी यांनी आता डायरेक्ट पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे पीक विमा आता पुढील बघा 2 ते 4 तासांमध्ये शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 2022, 2023 आणि 2024ला तुम्ही कधी पण पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या खात्यावरती आता पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागला आहे. टोटल 16 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्यामुळे आता प्रतिक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा रखडलेला केंद्र सरकारने मंजूर केलेला पीक विमा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आता 2 ते 4 या ठिकाणी तासांमध्ये जमा होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता लगेच तुम्ही यादी पाहून घ्यायची आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर आज तुम्हाला नक्कीच पीक विमा मिळणार आहे. बऱ्याच दिवसापासून तर फक्त अफवा सुटल्या होत्या. आता बघा कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे. बघा कोणत्या पिकाला किती या ठिकाणी पीक विमा तुम्हाला मंजूर करून देण्यात आला आहे, हेक्टरी कोणता पीक विमा मिळणार आहे. म्हणजेच की प्रत्येक पिकानुसार तुम्हाला पीक विमा वेगळा मिळणार आहे. 2022 पासून ते 2024 मध्ये तुमच्या पिकाचे कोणतेही नुकसान झाले असेल आणि अर्ज भरला असेल, कोणती पिके नोंदवली गेली आहे त्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या बघा आता ठिकाणी वेगवेगळा पीक विमा खरोखर आता मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आता लगेच तुम्हाला जमा होत आहे. टोटल 16 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री साहेबांनी आता दिली आहे. पण त्याआधी कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळत आहे याची यादी समजून घ्या. बघा शेतकरी बांधवांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ बघतात त्यामुळे त्यांना कोणाला पीक विमा किती मिळणार हे पण माहीत होत नाही, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा येणार आहे हे पण समजत नाही. पीक विमा आज येईल उद्या येईल अशा बातम्या ऐकून शेतकरी आता कंटाळले असणार, परंतु आता मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट ऑर्डर काढल्यामुळे फायनल निर्णय आता झाला आहे. आता खरोखरच अगदी 1 ते 2 ते 3 तासांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा आता पाहूया कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे. जर तुमचे भात पीक असेल आणि तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी शेतकरी असाल, तुम्ही 2022 ते 2024 मध्ये नुकसान तुमचे जर झाले असेल तर तुम्हाला सुद्धा हेक्टरी या ठिकाणी 3 वर्षांचा मिळून 50,000 रुपये पर्यंत पीक विमा तुमच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 तासांमध्ये जमा होणार आहे. बघा भाताला 50,000 रुपये एवढी मदत सरकारच्या माध्यमातून आता मिळत आहे. त्याच सोबत शेतकरी बांधवांनो बघा सर्वात महत्त्वाचं नंतर बघा सोलापूर आणि सांगली बघा जर तुम्ही त्यामधून असेल बघा तुम्ही जर इथं राहत असाल तर या ठिकाणी बाजरी पिकाचे नुकसान तुमचे झाले असेल 2022 ते 2024 मध्ये तर हेक्टरी 32,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 ते 4 तासांमध्ये पैसे सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी आता दिले आहे. त्यामुळे जर तुमचे बघा बाजरी पीक असेल तर हेक्टरी 32,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. तुमच्या पिकानुसार तुम्हाला किती हेक्टरी पीक विमा मिळणार आहे बघा याची यादी देखील आता या ठिकाणी आपण लगेच अगदी 1 मिनिटामध्ये पाहून घेऊया. बघा आता या ठिकाणी जर तुमचे 2022 पासून 2024 मध्ये भुईमूग पिकाचे नुकसान झाले असेल तर भुईमुगाला 45,000 रुपये हेक्टरी 3 वर्षांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा खरोखर आता ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आजचा दिवस गोड होणार असल्याची माहिती मोठी बातमी आता येत आहे. भुईमूग पिकाला 45,000 रुपये बघा 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. या 16 जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येत आहे. जर बघा सोयाबीन पिकाचे नुकसान जर झाले असेल 2022 ते 2024 मध्ये कोणत्याही वर्षी जर झाले असेल आणि तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. तो म्हणजे की 3 वर्षांचा बघा हेक्टरी 55,000 रुपये पीक विमा
तुमच्या बँकेच्या खात्यावरती अगदी 3 तासांमध्ये बघा. आणि या ठिकाणी 3 वर्षांचा मिळून फक्त 3 तासामध्ये आता तुम्हाला पीक विमा मिळत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पुढे या ठिकाणी सोयाबीन, कापूस असे देखील पिकांचा पीक विमा तुम्हाला मिळत आहे असं सरकारने सांगितलं आहे. मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर अखेर पीक विमा वाटपाला आज 2 ते 4 तासांमध्ये मुहूर्त लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर पीक म्हणजे की मूग पिकाचं जर बघा, तुम्ही जर मूग पीक जर या ठिकाणी पेरला असेल 2022 ते 2024 मध्ये बघा, या ठिकाणी पीक विमा नोंदवला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता डायरेक्ट 28,000 रुपये तुम्हाला बघा 3 वर्षांचा एकत्रितपणे पीक विमा मिळत आहे. मुख्यमंत्री साहेबांकडून आता आदेश आले आहे. आता लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी पाहिलेच असेल शेतकरी बांधवांनो, बघा काही शेतकऱ्याला 20,000 रुपये पीक विमा येणार आहे. पण बघा काही शेतकऱ्यांना त्यांच्या पिकानुसार नुकसान जर झाले असेल तर बघा जास्तीत जास्त पीक विमा खरोखर आज या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे अशी महत्त्वाची माहिती सरकारने आता दिली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, पुढचे पीक म्हणजे की उडीद पीक जर तुम्ही 2022 पासून ते 2024 मध्ये जर तुमचं नुकसान झाले असेल, पीक विमा जर तुम्ही नोंदवला असेल तर तुमच्या खात्यावरती आता बघा 25,000 रुपये हेक्टरी 3 वर्षांचा पीक विमा जमा करण्यात येत आहे. हे खरोखर आदेश मुख्यमंत्री साहेबांनी आज दिले आहे. मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे की फायनल निर्णय आता झाला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आज आनंदाची बातमी आली आहे. बघा हा शेवटचा टप्पा तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये 16 जिल्हे सांगण्यात आले आहे. पुढचे पीक विमा बघा तूर पिकाचे 2022 ते 2024 मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी जर पीक विमा भरला असेल त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 47,000 रुपये 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्याची मंजुरी आता मिळाली आहे. त्यामुळे आज ज्या शेतकऱ्यांचे बघा तूर पिकाचे जर मागे तुमचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला आज या ठिकाणी येत्या 1 ते 2 तासामध्ये पीक विमा रक्कम मिळत आहे. त्यानंतर सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यात आला आहे तो म्हणजे की कापूस पिकाला. बघा कापूस पिकाचा विचार केला तर हेक्टरी बघा 3 वर्षांचा मिळून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती 60,000 रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो बघा मोठा या ठिकाणी फायदा शेतकऱ्यांचा होत आहे. कारण 3 वर्षांचा मिळून बघा पीक विमा आता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. जास्तीत जास्त निधी आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आले आहे. परंतु कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येत आहे, तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का हे तुम्ही आता नक्की 1 मिनिट लक्ष देऊन बघा या 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आली आहे. तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आज या ठिकाणी 2 ते 4 तासांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येत आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा वाटप या ठिकाणी रखडले होते. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा देण्यासाठी आता मुख्यमंत्री साहेबांकडून ऑर्डर आली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा हा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करायला आता सुरुवात सुरू झाली आहे. बघा आता या ठिकाणी वितरण करणाऱ्या प्रमुख बँकांमध्ये आता हा निधी जमा होत आहे. तर बघा कोणत्या महत्त्वाच्या बँके आहे बघा जिल्हा मध्यवर्ती बघा आणि या ठिकाणी सहकारी बँक बघा शेतकरी बांधवांनो जिल्हा सहकारी बँकेमध्ये पण हा निधी जमा होत आहे. बघा बँक ऑफ महाराष्ट्र यांना प्राधान्य देण्यात आलं आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया जिला SBI म्हणतात, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक, पोस्ट ऑफिस बँक बघा जर तुम्ही आधार लिंक केले असेल तर या महत्त्वाच्या बँकेमध्ये आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो कोणते ते पिकं आहेत बघा ज्या पिकाला निधी मिळत होता तर बघा कापसाला सर्वाधिक जास्त या ठिकाणी निधी मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा
16 जिल्ह्यांची यादी सरकारने स्पष्टपणे जाहीर करण्यात आली आहे। आता बघा या यादीमध्ये नंदुरबार बघा जो का नंदुरबार जिल्हा आहे 2.60 लाख या ठिकाणी शेतकरी पात्र, नागपूर 2.96 लाख या ठिकाणी शेतकरी, परभणीमधील 1.86 लाख शेतकरी आणि यवतमाळमधील 2.77 लाखाहून अधिक शेतकरी या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। तसेच बीड, जालना, धुळे, छत्रपती संभाजीनगर मधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला देखील पीक विमा मिळणार। त्यानंतर सोलापूर, जळगाव, सातारा, अकोला, वाशिम, चंद्रपूर, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। जर शेतकरी बांधवांनो बघा कापूस आणि सोयाबीन पिकांचे जर काय तुमचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला 55 ते 60 हजार रुपये अशी मदत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2.7 लाख शेतकरी पीक विम्यापासून आता पात्र ठरले आहे। या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आता डायरेक्ट टोटल 20,000 रुपये हेक्टरी पीक विमा सोयाबीन आणि कापूस बघा याचा देखील आता तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। आता सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा शेतकरी बांधवांनो आता या ठिकाणी 20,000 रुपये पीक विमा हा छोट्या मोठ्या पिकांना या ठिकाणी सांगितला आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये बघा 2,96,000 इतक्या जास्त शेतकऱ्याला हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आला आहे। बघा तुमच्या खात्यावरती एकदम बघा तुमच्या पिकानुसार वेगवेगळा पीक विमा आता सरकारने मंजूर करून दिला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो आता पाहून घ्या या यादीमध्ये जरा तुमचे नाव आले असेल तर बघा सरकारच्या माध्यमातून आता काहीच तासामध्ये तुम्हाला निधी मिळत आहे। कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। तर ही होती सर्वात महत्त्वाची बातमी। धन्यवाद।